खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असून अखेरकार आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून चांगला दिलासा या ठिकाणी मिळत आहे। आता बहिणींच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही तर 3 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। कोणकोणत्या 3 हप्त्यांचे तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे। आता या 3 हप्त्यांचे किती तर एकूण 4500 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि या 4500 रुपयांपैकी तुमच्या खात्यावरती आता 1500 रुपये जमा झाले असतील। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा झाला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला तर अशा बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील आता जमा केला जाणार आहे। जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर आता डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने पुन्हा आता तुमच्या खात्यावरती 1500 रुपये नंतर 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे आता बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे। आता मकर संक्रांतीचा सण देखील या ठिकाणी असल्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता राज्यातील प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आता किती हप्त्यांचे पैसे जमा झाले तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा जमा केला जाईल आणि 17व्या हप्त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे? तुमच्या देखील खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार, आज हप्ता जमा होणार का, उद्या हप्ता जमा होणार, याबद्दलची A to Z माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता eKYC बद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। म्हणजेच की धक्का देणारी बातमी समोर आली आहे। eKYC केली तरी देखील आता अनेक लाडक्या बहिणींना मिळणार नाही 1500 रुपयांचा हप्ता। म्हणजेच की जर तुम्ही eKYC केली असेल तरी देखील तुमचा हप्ता हा बंद होऊ शकतो। आता eKYC केली तरी कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला जाणार याबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती देखील आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आहे। 17व्या हप्त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण बघणार आहोत आणि eKYC बद्दलची देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर अखेरकार आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
खटाखट आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. किती हप्ते जमा झाले तर आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये आलेला आहे. राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये आता जमा झाले आहेत आणि 17वा हप्ता जमा झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. आणि आता डिसेंबर महिन्याचाच हप्ता नाही तर जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. कारण की डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला आणि आता जानेवारी महिना सुरू आहे आणि त्याचबरोबर या जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये येईल असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या अनुषंगाने आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता बघा नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे म्हणजेच की 18व्या आणि 19व्या हप्त्याचे 3,000 रुपये देखील आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका आज येणार की उद्या येणार हे तर आपण बघणारच आहोत. मात्र त्यापूर्वी ई-KYC बद्दलची एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता ई-KYC करणे राज्य सरकारने अनिवार्य केले होते. त्यानुसार आता लाडक्या बहिणींनी ई-KYC केली आहे. परंतु ई-KYC केली असली तरी बऱ्याच लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही ई-KYC केली असेल किंवा ई-KYC केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे. सोबतच आता राज्य सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. कारण की लाखो महिलांनी अद्याप देखील ई-KYC केली नसल्यामुळे आता बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र राहण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. आता या ठिकाणी पाहू शकता एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. KYC केली तरी देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की KYC केली तरी देखील या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 1,500 रुपये. म्हणजेच की KYC केली तरी अनेक लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आता कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान आता KYC केलेल्या देखील काही महिलांचे हप्ते बंद केले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेमध्ये तब्बल 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी काही नियम आहेत. जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये KYC करणे अनिवार्य केले होते. दरम्यान KYC न केलेल्या महिलांचा लाभ हा बंद होणारच आहे. त्यासोबतच KYC केलेल्या देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे. या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आलं आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा तर बंद होणारच आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली असेल तर अशा देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा आता बंद केला जाणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आता KYC केली तरी या ठिकाणी म्हणजेच की KYC केली असली तरी कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केला जाणार तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थी महिलेला KYC करणे अनिवार्य होते. याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. त्यानंतर आता कोणालाही KYC करता येणार नाही. या योजनेमध्ये KYC केली तरी देखील काही महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे. आता लाडकी बहीण योजनेमध्ये KYC द्वारे महिलांच्या अर्जांची किंवा माहितीची पडताळणी केली जाणार आहे आणि यातून
ज्या महिला अपात्र ठरतील तर त्यांचा लाभ हा बंद केला जाईल। या KYC द्वारे महिलांच्या व त्यांच्या वडिलांची किंवा पतीच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे आणि यातून ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। याच बरोबर ज्या महिला वयोमर्यादेत म्हणजेच की बसत नसतील तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली असेल तर अशा देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद होणार आहे। आता KYC केल्यानंतर देखील कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार तर बघा, KYC केल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलाचे वय 25 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने KYC केली असली तरी देखील काही लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार आहे। ज्या महिला निकषामध्ये बसत नाही तर अशा महिलांचा हप्ता हा बंद केला जाणार आहे। त्याचबरोबर आता KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही मुदत होती, परंतु लाखो महिलांनी KYC केली नसल्यामुळे KYC साठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे। जर राज्य सरकारने KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर लाडक्या बहिणींना नक्कीच दिलासा या ठिकाणी मिळू शकतो, कारण की अद्याप देखील लाखो महिलांची KYC या ठिकाणी करणे बाकी आहे। त्यामुळे KYC साठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची KYC बद्दलची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आता ही अपडेट तुम्हाला समजली असेल, म्हणजेच की KYC करण्याबद्दलची अपडेट तुम्हाला समजली असेल। त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सरकारच्या माध्यमातून, तसंच या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार आणि सध्या तर आमच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होत आहे। मग आमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी जमवणार तर असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये आलेला आहे, कारण की बहिणींना असं सांगण्यामध्ये येत होता। आता बघा, या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला। त्यानंतर या ठिकाणी बहिणींना काय सांगण्यामध्ये आलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाईल, म्हणजेच की 3 हप्त्यांचे एकत्र 4,500 रुपये देण्यामध्ये येतील। मात्र सध्या जर बघायला तर सध्या फक्त बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले। मग 17वा हप्ता जमा झाला आहे। मग डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार तर बघा, याबद्दलची देखील माहिती आता समोर आली आहे। आता 17व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील। आता 17वा हप्ता जमा झाल्यानंतर 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे बहिणींची सरकारवरती नाराजी होती। आता बहिणींना खुश करण्यासाठी सरकारला या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता द्यावाच लागणार आहे आणि त्याचबरोबर आता 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे आता मकर संक्रांतीचा सण हा गोड करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर साधारणतः 14 जानेवारी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या सणापर्यंत राज्यातील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्या पाठोपाठ डिसेंबरचा 18वा आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असतील आणि आता डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा कधी तर 14 जानेवारी पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आता बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत डेबिटच्या प्रणालीद्वारे, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ
हस्तांतर या प्रणालीद्वारे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। पैसे जमा झाले की लगेच मोबाईलवरती मेसेज येईल। मेसेज आल्याच्या नंतर बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता। सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर सध्या तरी फक्त बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये जमा होत असून आता लवकरच डिसेंबरचा देखील 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होईल। मकर संक्रांतीपर्यंत हे देखील पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। जर या ठिकाणी मकर संक्रांतीच्या पूर्वी बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा देखील 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा झाला तर बहिणींची मकर संक्रांती नक्कीच गोड होईल। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच अशा अफवा आपल्याला बघायला मिळत आहेत की लाडकी बहीण योजना ही बंद होणार, परंतु लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी राज्य सरकारने दिलेलं आहे। येण निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेवरती देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं असून मुख्यमंत्र्यांनी ही योजना बंद होणार नसल्याचे पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे। आता बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, त्यानंतर अशा अफवा देखील म्हणजेच की या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होत्या। अफवा आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की बातम्यांमध्ये असतील, न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील काही ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु यावरती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून आता लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजेच की पुन्हा स्पष्ट केलं असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु सरकारकडे एकच मागणी आहे की पुन्हा ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ द्यावी, कारण की लाखो महिलांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे लाखो महिला आता या ठिकाणी अपात्र होण्याची दाट शक्यता आहे। ई-केवायसी अभावी लाखो महिलांचा हप्ता हा बंद होण्याची दाट शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे। साधारणतः 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्य सरकारने ई-केवायसीची मुदतवाढ द्यावी अशी या ठिकाणी मागणी देखील करण्यात येत आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल, माहिती पूर्ण वाटला असेल तर इतर म्हणजेच की तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।